कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार न पाहे याती कुळाचा विचार भक्त करुणाकर ज्ञानाबाई राम राम मुक्त कैवल्य तेजोनिधी भगवान श्री ज्ञानोबराय माऊली ज्ञानोबराय यांच्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने 729व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आपण सर्व एकीभूत आहोत. ज्ञानोबरायांचा हा संजीवन समाधी सोहळा आपण मोठ्या थाटामाटामध्ये, माझं थोडं शार्प ठेवावर, अजून थोडं शार्प बनवा, मला फीडबॅक परफेक्ट मिळायला पाहिजे. सहज 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 बस बस ओके. मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या भक्ती भावनेने विश्व माऊली ज्ञानोबरायांचा संजीवन सोहळा आपण आनंदाने पाहतोय. श्री हरिभक्तीपरायण श्रद्धेय आदरणीय गुरुवर्य सुभाष महाराज गावडे बाबांच्या फडावरती ज्ञानोबरायांची आपण सेवा करतोय. माय बाप आपणच नाही, प्रत्येक जण माझ्या माऊली ज्ञानोबरायांसाठी आज अलंकापूर नगरीमध्ये हजर आहे. प्रत्येक जण, रणजित भाऊ, श्रीमंत असो गरीब असो, धनी असो निर्धन असो, शिकलेला असो अडाणी असो, सुशिक्षित असो अशिक्षित असो, ज्याचं माऊलीवरती प्रेम आहे ना, तो आज प्रत्येक जण आळंदीमध्ये किमान एकादशी द्वादशी हे 2 दिवस तरी आल्याशिवाय राहत नाही. पण माझं स्पष्ट मत आहे, माझं सांगणं आहे, माऊली ज्ञानोबरायांचा सोहळा द्वादशीला संपत नाही. या सोहळ्याचं नाव आहे ज्ञानोबरायांचा माझ्या माऊलींचा संजीवन समाधी सोहळा. द्वादशी आणि त्रयोदशीला जेव्हा ज्ञानोबरायांना समाधी दिली जाते, माऊलींचं समाधीचं 10 ते 12 कीर्तन आम्ही श्रवण करतो, गुलाल उधळतो, तेव्हा माझ्या माऊलीचा सोहळा खऱ्या अर्थाने संपला जातो सांगत आहोत. त्या सोहळ्याचा आपण आनंद या पवित्र प्रांगणामध्ये श्री क्षेत्र अलंकापूर नगरी सिद्धबेटाच्या पायथ्याशीच आहोत. आपण सिद्धबेटामध्ये म्हटलं तरी गोपाळपूर आहे ना, गोपाळपुराच्या प्रांगणामध्ये माऊलींचा संजीवन समाधी सोहळा पाहतोय. मी बोललोय केवळ आपणच नाही, ज्याला जसं जमेल तसा तो माऊलींचा उत्सव साजरा करतोय. कुणाचा छोटा फड, कुणाचा मोठा फड, अरे कुणाला मोठे मोठे साऊंड आहेत, मोठे मोठे गायक आहेत, मोठे मोठे कलाकार आहेत, आणि कोणी बिचारे स्वच्छ वारकरी ज्ञानोबरायांना आळवण्यासाठी सकाळी 4ला 4 टाळ घेऊन एका तंबूमध्ये आमच्या समोर भजन करतात. युवराज महाराजाला पुरावा आहे. मी म्हणतोय रणजित दादा, खरा परमार्थ त्यांचा आहे. अरे आवाज वाढव, इको वाढव, बेस दे, ट्रबल कमी कर. मला असं वाटतं आम्ही ज्ञानोबरायांसाठी कमी, क्षमा मागून बोलेल, आम्ही ज्ञानोबरायांसाठी कमी आणि दुसरे आमचं ऐकून तारखा घेण्यासाठी जास्त, यासाठी कदाचित आम्ही कार्यक्रम करत असेल. पण जाता जाता एक वाक्य आहे, काय, जोपर्यंत आम्ही लोकांकरिता करेल ना, लोक 4 दिवसाचे आनंदित होतील, 4 तारखा देतील. 4 तारखा देऊन आमचे पॉकेट जाड होतील, पैसा मिळेल पण आनंद नाही मिळायचा. अरे जोपर्यंत आम्ही समाजासाठी परमार्थ करू ना माय बाप, तोपर्यंत आम्हाला पैसा मिळेल, धन मिळेल, लोक डोक्यावर घेऊन नाचतील, जेवढं डोक्यावर घेतील तेवढ्याच वेगाने खाली सुद्धा पायाखाली तुडवतील. हा समाज आहे, समाजाने कोणाला सोडलं? अरे ज्ञानोबरायांना त्रास दिला तिथे तुम्ही आम्ही काय आहोत माय बाप. म्हणून जोपर्यंत आम्ही समाजासाठी गातोय, जोपर्यंत आम्ही समाजासाठी बोलतोय, जोपर्यंत आम्ही समाजासाठी वाजवतोय, तोपर्यंत माझ्या ज्ञानोबरायांना तो स्वर, तो ताल, तो बोल, तो शब्द ज्ञानोबरायांच्या कानापर्यंत कधीच जाणार नाही.
पण ज्या दिवशी आम्ही या संजीवन सोहळ्याच्या निमित्ताने ज्ञानोबरायांसाठी कीर्तन करू, अरे माझ्या माऊलीसाठी गाऊ ना, माझ्या माऊलीसाठी आळवू ना. मायबाप एक एक पद गात असताना, एक एक भजन गात असताना, माऊलीची आठवण करत असताना डोळ्यामध्ये अश्रू जर येत नसतील, ते काय गाणं? अरे माऊलींना आळवत असताना जर आमचं अंतःकरण भरून येत नसेल, तर ते माझ्या माऊलीपर्यंत पोहोचणार नाहीये. आणि ज्या दिवशी सहज गाताना आमच्या डोळ्यात अश्रू येतात ना, समजावं हे गाणं, हे बोलणं, हे वाजवणं माझ्या ज्ञानोबरायांच्या समाधीपर्यंत पोहोचलं. खरी आमची वारी पूर्ण झाली. विठ्ठल चार टाळ घेऊन काकडा करणारे युवराज महाराज, तुम्ही पण कीर्तन केलं. 8 लोक समोर बसलेले, 4 टाळकरी, एक बिचारे मृदंग वादक, यांनी पहिलं कीर्तन तिथे केलं सिद्धबेटामध्ये. तो खरा सोहळा साजरा करता. जो तो ज्याच्या त्याच्या पद्धतीने ज्ञानोबरायांची सेवा करण्याचा प्रयत्न करतो, केन प्रकारे ज्ञानोबरायांची सेवा करतो ना, हे महत्वाचं. ऐका, केवळ भारतातनच नाही मायबाप, जगातनं लोक आळंदीमध्ये येतात, अलंकापूर नगरीमध्ये येतात, माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्याचा आनंद घेतात, उत्सव घेतात. का? ती जगाची माय आहे. ज्ञानोबरायांना माय म्हटलंय, ज्ञानोबरायांना माय म्हटलंय. पहिले संत आहेत माझे ज्ञानोबराया, पुरुष असून सुद्धा त्यांना आईची उपमा दिली, माईची उपमा दिली. ज्ञानबाई माझी अनाथाची माय, याच अभंगामध्ये नाथबाबा बोलतात. ज्ञानोबराय कुणाकुणाची माय आहेत? ज्ञानोबराय योग्यांची माय आहेत, ज्ञानोबराय साधकांची माय आहेत? नाही, ज्ञानोबराय विश्वाची माय आहे. विठ्ठल आणि आईसाठी आपण आलेली सर्व लेकरं आहोत. आपली कदाचित व्यवस्था असेल विशाल बाबा, कोणाच्या तरी रिलेटिव्ह त्यांच्या घरी आपण थांबलोय, इथे तर फार गोड व्यवस्था आहे, एवढा सुंदर टेंट आहे, पेंडॉल आहे, कुटिया आहेत, आपल्या छान व्यवस्था आहे. पण कित्येक वारकरी आपल्याला बघायला मिळतील माझ्या ज्ञानोबरायांच्या प्रांगणामध्ये, या थंडीमध्ये, अशा थंडीमध्ये कुडकुड कुडकुड करत तिथे झोपतात. कित्येक वारकरी आहेत घाटावर झोपतात, कित्येक वारकरी जागा भेटेल तिथे झोपतात. मायबाप, अरे वाटेल तो त्रास सहन करतात, पण माझ्या ज्ञानोबरायांचा सोहळा सोडत नाही. ऐका मायबाप, सोहळा आपणच संपन्न करतोय असं नाही, सोहळ्याचा आनंद आपणच घेतो असं नाही. आज स्वर्गातील सर्व देवता नाही, जगाचा बाप सुद्धा ज्ञानोबरायांचा सोहळा दरवर्षी हा असं नाही. ज्ञानोबरायांचा सोहळा या भूमंडळावरती साजरा होतो असं नाही मायबाप, अलंकापूर नगरीमध्येच होतो असं नाही, स्वर्गामध्ये सुद्धा, वैकुंठामध्ये सुद्धा ज्ञानोबरायांचा सोहळा आनंदाने थाटामाटामध्ये होतो ना. आणि जेव्हा ज्ञानोबरायांना समाधी द्यायची ना, पुढे आपण ऐकणार आहोत, अरे देव एकटा येत नाही मायबाप, तेव्हा सोबत रुक्मिणी माता येते. त्या सोहळ्याचे साक्षीदार 2025
तसे आम्ही आहोत. अरे माऊली, उद्या द्वादशी, परवा त्रयोदशी समाधी सोहळ्याचं कीर्तन श्रवण केलं, गुलाल उधळलं, आम्ही निघालो माऊली. माऊली आपली जर कृपा झाली माऊली, जगलो वाचलो तर पुढच्या वर्षी भेटू माऊली, पुढच्या वर्षी भेटू माऊली. ही भावना करून ज्ञानोबरायांना प्रार्थना करून जा. माय बाप, कोरोनाच काय, कोरोनाचा बाप जरी आला तरी माझे ज्ञानोबराय तुमच्या केसाला सुद्धा धक्का लागू देणार नाही. ही कृपा माझ्या ज्ञानोबरायांची आहे. म्हणून ज्ञानोबरायांचा सोहळा इथेच नाही, वैकुंठामध्ये सुद्धा मेरे नाथ, केवळ इथेच आपण साजरा करतोय असं नाही. आज 33 कोटी देवता साक्षात भगवंत सुद्धा इथे आले. बस बघण्याची ती आमच्याकडे दृष्टी नाही दादा. आमची दृष्टी माया सोडून दुसरं काय बघणार आहे. पांडुरंगाला बघण्याची तेवढी पात्रता आमची आहे. अरे या अलंकापूर नगरीमध्ये आम्हाला वारकऱ्याची फक्त गर्दी दिसते. ऐका माय बाप, ज्ञानोबरायांचा दरबार आहे अलंकापूर नगरीमध्ये, आम्हाला वारकऱ्यांची गर्दी दिसते. आम्ही सहज म्हणतो, पाटील या वर्षी सोहळा जरा कमी दिसतो. नाही बाबा, दुसरं म्हणतात रस्ते मोठे झाले, पब्लिक डिवाइड झाले, त्यामुळे जरा कमी वाटतोय, पण सोहळा तेवढाच आहे. दुसऱ्या वर्षी, पाटील या वर्षी आळंदीमध्ये पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी. आता ऐका रणजित भाऊ, युवराज महाराज, आपण फक्त या वारकऱ्यांच्या गर्दीला भांबावून जातो. पाटील एवढी गर्दी, या वर्षी आळंदीमध्ये पाय ठेवायला जागा नाही, फक्त वारकऱ्यांची. 33 कोटी जेव्हा आपण बघू ना, तेव्हा पाय ठेवायला नाही, आरमुंगीला चालायला सुद्धा जागा राहायची नाही, एवढी गर्दी माझ्या ज्ञानोबरायांच्या सोहळ्यामध्ये देवतांची सुद्धा आज आहे. फक्त ती बघण्याची आमच्याकडे दृष्टी नाही. विठ्ठल हा सोहळा आम्हाला दोन मार्ग, दोन आनंद देत, दोन गोष्टी देत. लक्षपूर्वक ऐका. आज पवित्र एकादशी आहे, उद्याचा दिवस, परवा ज्ञानोबराय समाधीमध्ये समाधिस्थ होणार. हा सोहळा दोन गोष्टी देतो. एक, 7 दिवस सर्व देवी देवता येतात, साक्षात पांडुरंग आहे. अरे सर्व वारकरी इथे येतात, थै थै नाचतात, कीर्तन करतात, नामदेवरायाचं कीर्तन ऐकतात. सर्व वारकरी चाल म्हणतात, काकडा गातात, भजन गातात. जसं इथे 24 तास भजन सुरू आहे, पण एकादशीचं कीर्तन नामदेवराया करतात. द्वादशी, देवा देवा आता माझं कीर्तन करण्याची माझी हिंमत नाही देवा. दुसरा दिवस समाधी सोहळ्याचा, ज्ञानोबरायला समाधी द्यायची ना, नामदेवराया दाय मोकलून रडतात. देव म्हणतात, नामा नामा समाधी सोहळ्याचं कीर्तन तुला करायचं नामा. नामदेवराया बाया मागे सारतात आणि नामदेवराया रडत रडत देवाकडे येतात, दाय मोकलून रडतात. काय बोलतोयस देवा, लाज वाटत नाही देवा तुला? अरे माझी माऊली समाधीस्थ होते रे देवा, समाधीमध्ये बसणार. ज्ञानोबराया समाधीमध्ये बसले, परत आम्हाला कधीच दिसणार नाही देवा. आणि त्या ज्ञानोबरायाच्या समाधीचं कीर्तन मला करायला सांगतोयस का रे देवा? लक्षात ठेव देवा, जर ज्ञानोबरायाला समाधी दिली ना देवा, तर या नामाचं परत तुला कीर्तन ऐकायला मिळणार नाही रे देवा. परत हा नामदेवराया कधीच कीर्तन करणार नाही. भगवान नामदेवरायाची समजूत घालतात आणि भगवान म्हणतात, नामा
ज्ञानोबा यांच्या समाधीची वेळ ठरलेली आहे रे. आता याला आपण बदलू शकत नाही. मायबाप ज्ञानोबा समाधीची वेळ ठरलेली बदलू शकत नाही. नामदेवरायाला जेव्हा सांगतात, पण नामदेवराया कीर्तन नाही करू शकत. समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत असताना दगडाला सुद्धा पाझर फुटेल. माझ्या ज्ञानोबा यांचं चरित्र एकच वर्षी काय, हजारो वर्ष आहे का, आयुष्यभर आहे का? म्हातारे झाले वारकरी ज्ञानोबा यांचं चरित्र ऐकत असताना, पण समाधी सोहळ्याचं कीर्तन ऐकत असताना दाय मोकलून रडतात. अशी आहे माझी माऊली. विठ्ठल म्हणून माऊलीला प्रार्थना करा, माऊली निघालो परत येऊ दे माऊली. केसालाही धक्का लावणार नाही एवढी कृपावंत माझी माऊली आहे. त्या ज्ञानोबा यांचं वर्णन आजच्या अभंगामध्ये श्री संत एकनाथ महाराज करतात. ऐका, नाथ महाराज ज्ञानोबा यांचा महिमा सांगतात. नाथ महाराजांना ज्ञानोबा यांचा महिमा सांगण्याची काय गरज आहे हो? लक्षात ठेवा, समाजाला संताचा महिमा चमत्काराशिवाय नमस्कार नाही. ज्ञानोबा यांचे जेवढे चमत्कार झाले ना, ज्ञानोबा यांनी केले नाही, सहज घडले. आणि जेव्हा चमत्कार झाले तेव्हा नमस्कार आपोआप झाला. 1400 वर्ष काळाला वापस पाठवणारे चांगदेव हजारो शिष्यांसमवेत वाघाच्या पाठीवर बसून नागाचा चाबूक करून आले. का? ईर्षेने. कोण आहे ती बाल बघायला आले. पण ज्या निर्जीव भिंतीवरती बसले त्याच भिंतीला आज्ञा देतात ना, ते माझे ज्ञानोबा आहे. ते ज्ञानोबा आहे. मैबाप किती कृपावंत आहेत. नाद बाबा ज्ञानोबा यांची महिमा सांगतात. का सांगतात? कारण ज्ञान्याला संतांचा महिमा कळेलच असं नाही. विठ्ठल थोडासा नॉर्मल इको राहू दे. बोलताना सुख सुख वाटतंय. बाजूला आवाज आहे ना, इथे कमी नकोय. विठ्ठल विठ्ठल ज्ञानी असला म्हणजे संताचा महिमा कळेलच असं नाही. कारण जेवढं ज्ञान आहे तेवढा अभिमान आहे, अहंकार आहे. मूर्खाला तर कळणारच नाही ना. काय कळणार आहे? संतांचा महिमा, संतची जाणती, संताचा महिमा जाणण्यासाठी शब्दिकाचे काम नाही येत. हरी शब्दिकाचे काम संतांचा महिमा तो बहुदुर्गम. शाब्दिकाचे काम नाही ते किंवा तो गोबराय म्हणतात. तू का म्हणे आगे भावे ते आपण. तू का म्हणे भावे
तरीच महिमा येईल कळो तरीच महिमा येईल कळो तरीच महिमा संतांचा महिमा जाणण्यासाठी आम्हाला संत बनावं लागेल तेव्हा संत कळते हो. अरे जोपर्यंत आम्ही संत बनणार नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञानोबराय काय कळणार आहे. जन्मदात्या आईचं आणि जन्मदात्या पित्याचं प्रेम कळालं नाही त्याला संत काय कळणार आहे. संत काय कळणार. अरे ज्याला आई वडील कळाले नाही काय संतांचा महिमा जाणण्यासाठी आम्हाला संत बनावं लागेल. संत बनणं ते काय बाजारचा भाजीपाला. संत बनण्यासाठी काही परीक्षा आहे. संत कळणं फार कठीण आहे. त्यासाठी ज्ञानोबरायांची कास पकडावी लागेल तेव्हा संत थोडे म्हणून तो बरोबर तरीच महिमा येईल कळो तरीच महिमा हे बाबुले ज्ञान राजा हे तरी माऊली
एक वाक्य बोलेल, तुम्हा लोकांना बरं वाटावं, तुम्ही खुश व्हावे, मला तारखी द्याव्या यासाठी गाणं नाही. हे माझ्या ज्ञानोबरायांच्या समारधीवरती माझा एक जरी स्वर पोहोचला ना तरी माझं आजचं कीर्तन सार्थकी झालं. ज्यांनी मला तारीख दिली, लहान मुलगा आहे आमचा माऊली, लहान आहे, त्यांनी मला फोन केला, बाबा 15 तारखेला कीर्तन कराल का? म्हणलं कुठे? शिवानंद शास्त्री वगैरे सर्वच असतात. मी मागच्या वर्षी इथे आलेला, ते इन्स्ट्रुमेंट खूप लावलं होतं त्या दिवशी. मित्र आमचे शिवानंद शास्त्री भेट झाली, बघितलं, पण ते सेट व्हायला खूप वेळ गेला म्हणून आम्ही निघून गेलो. पुढे कार्यक्रम होता ते लक्षात आलं. म्हणलं ठीक आहे राजा, आळंदीमध्ये इथेच काय, कुठेही सांगा, फार नाही पण थोडी का होईना ज्ञानोबरायांची सेवा घडावी, आळंदीमध्ये कधीच नाकार द्यायचा नाही. ज्ञानोबरायांसाठी सेवा आहे, इथे प्रचार व्हावा, लोकांनी तारखी द्यावी यासाठी नाही. अरे प्रचार करणारी समाधीमध्ये बसली ना माझी माय, काय गरज आहे लोकांची? हे मला ज्ञानोबरायांनी शिकवलंय. आयुष्यामध्ये कधी कुणाला दुखवायचं नाही आणि कधी कुणाच्या समोर लाचार व्हायचं नाही, स्वाभिमान सोडायचा नाही, कधी कुणासमोर लाचार व्हायचं नाही. देणारी माऊली बसले इथे, लोकांनी ऐकावं नंतर द्यावी यासाठी नाहीये माय बापे, फक्त ज्ञानोबरायांसाठी आहे. विठ्ठल महिमा कळाली त्याबद्दल प्रेम निर्माण होतं, आस्था निर्माण होते, श्रद्धा निर्माण होते. यासाठी नाथबाबा वर्णन करतात. ज्ञानोबराय कसे आहेत? वर्णन करणारे नाथबाबा संत आहेत, श्रीमंत आहेत आणि शांत आहेत. तीनही गुण ज्या संतांमध्ये वसलेले आहेत त्यांना शांती ब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात. विठ्ठल भगवान विष्णूचे अवतार आहेत, ज्यांचं वर्णन करतात तेही भगवान विष्णूचे अवतार आहे. महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर, दोघंही भगवान विष्णूचे अवतार आहेत. आणि ज्ञानोबरायला साक्षात समाधीनंतर पहिलं दर्शन केलं ते नामदेवरायांनी, दुसरं दर्शन केलं ते संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी. नाथबाबांनी समाधीमध्ये जाऊनच ज्ञानोबरायांचं दर्शन केलं. असे भाग्यवान संत आमचे एकनाथ महाराज ते वर्णन करतात. ज्ञानोबराय कसे आहेत? कृपाळू, पहिला शब्द वापरतात कृपाळू. नांदेडची भाषा आमची आहे ना. महाराज कवा आल्या नांदेडला म्हणतात. मी आता नांदेडला राहिलाय 10-12 वर्ष झाले. आमचे विशाल महाराज बाबळगावकर, अत्यंत प्रेम करणारी ही माझ्यावरती मंडळी. आमचे रणजित दादा, ज्यांचा फार गोड साऊंड आहे, महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. रणजित भाऊ ते तिथे बसलेले. हे दोघे नांदेड जिल्ह्यामधले आहेत. मी जेव्हा सुरुवातीला गेलो ना, महाराज कुठपर्यंत आल्या? आधी कीर्तनाला होतो, एकदा नवीन आलो होतो मी. आल्याबरोबर तेव्हा काही गाडी नव्हती, गेलो बा बसमधून उतरलो, बॅग घेतली, त्यांच्या घरी गेलो. गेल्याबरोबर वृंदावनवरून आलो होतो, केस वाढलेली, पहिला पेरावा माझा लुंगी, वरती लुंगी खाली लुंगी. गेलो, आल्याबरोबर त्या घरमालकाने बघितलं आणि ते म्हणलं, अरे महाराज कधी आल्या? म्हणलं आल्या? थोडं मागे बघितलं, आल्या. नंतर लक्षात आलं मागे तर कोणीच नाही, कारण आता महिला कीर्तनकार भरपूर झाले ना, कदाचित चुकीच्या दारात तर आलो नाही ना, म्हणून मागे बघितलं तर कोणी दिसलं नाही, मीच आहे. ते म्हणले, महाराज तुम्हीच कधी आल्या? नंतर माझ्या लक्षात आलं लुंगीच्या जागेवर मी साडी तर नाही ना नेसली, लुंगीच होती. मग लक्षात आलं कदाचित केश वाढलेले आहेत त्यामुळे बोलत असतील. ते नंतर हळूहळू बोलत होते, महाराज जेवल्या का? चहा घेतल्या का? कधी आल्या? कसा प्रवास झाल्या? आता कीर्तन कसं काय कुठनं आल्या? आल्या म्हणजे आल्या का, गेल्या का, झोपल्या का, खाल्ल्या का, मेल्या का? ही भाषा नांदेडची आहे. लातूरला कधी आलाव? महाराज कधी आलाव, कधी गेलाव, जेवलाव का कराव, लाव असं काहीतरी म्हणतात. बरोबर ना? भाषेचा फरक असतो ना, भागामधला फरक असतो. ही आमची सगळी प्रेमाची मंडळी आहेत. विठ्ठल